भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉक्टर माधव गाडगीळ यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉक्टर शिरीष प्रयाग हॉस्पिटल इथं 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर गाडगीळ यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पाषाण येथील निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माधव गाडगीळ यांच्या निधनानंतर पर्यावरण प्रेमींमध्ये दुःखाचं वातावरण आहे. त्यांचं पर्यावरण क्षेत्रातील योगदान अत्यंत अतुलनीय आहे. डॉक्टर माधव गाडगीळ यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केलं होतं. यात गाडगीळ समितीचा अहवाल फार महत्त्वाचा ठरला. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला गाडगीळ समितीचा अहवाल आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा, असा डॉक्टर माधव गाडगीळ यांचा ठाम आग्रह होता. माधव गाडगीळ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. डॉक्टर गाडगीळ यांच्या निधनानं पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू, मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशानं गमावला आहे.